हॅलो फ्रेंड्स, यू आर वॉचिंग मिस्टर प्रोफेसर यूट्यूब चॅनल. आज आपण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड या कॉलेजची इन्फॉर्मेशन बघणार आहोत. आजच्या व्हिडिओची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपण कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेली आहे. ओके, तर बघा कॉलेजचं कॅम्पस काही अशा प्रकारचं आहे, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. त्यानंतर कॉलेजची थोडक्यात इन्फॉर्मेशन. हे कॉलेज इस्टॅब्लिश झालं 1960मध्ये. इन्स्टिट्यूट टाईप आहे अँड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. ओके, अँड लिस्ट ऑफ अवेलेबल ब्रँचेस इन दिस कॉलेज अँड इट्स सँक्शन इनटेक. बघा 5 प्रकारचे ब्रँचेस आपल्याला या कॉलेजमध्ये दिसत आहे. फर्स्ट ब्रँच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आणि त्याचा सँक्शन इनटेक आहे 60. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्याचा सँक्शन इनटेक आहे 60. थर्ड ब्रँच आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि सँक्शन इनटेक आहे 60. ओके, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग त्याचं सँक्शन इनटेक आहे 60. आणि फिफ्थ ब्रँच आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्याचं सँक्शन इनटेक आहे 60. ओके, त्यानंतर फी स्ट्रक्चर बघूया. 25-26 आहे हे. बघा ओपनसाठी आहे नियर अबाउट 85,000 फीज. EBCसाठी 77,000 फीज आहे नियर अबाउट. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता TFWSची फीज आहे 70,482. SC/STची आहे 4,632. बाकी कॅटेगरीची तुम्ही बघू शकता इथे. त्यानंतर कट ऑफ लास्ट इयरचा कॅपराऊंड 1चा आणि ब्रँच आहे सिव्हिल इंजिनियर. ओके, बघा कॅटेगरी वाईज इथे जी क्लोजिंग पर्सेंटाईल आहे ते दिलेलं आहे. जी ओपनसाठी 94.01 हे क्लोजिंग पर्सेंटाईल होता आणि रँक होती 20,578 आणि GSCसाठी क्लोजिंग पर्सेंटाईल होता 84.88 आणि रँक होती 50,377. GSTसाठी होता क्लोजिंग पर्सेंटाईल 66.38 आणि तुम्ही बाकी कॅटेगरीचं बघू शकता. त्यानंतर बघा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कट ऑफ लास्ट इयरचा कॅपराऊंड 1चा कॅटेगरी वाईज. जी ओपनसाठी होता 97.54 आणि क्लोजिंग रँक होता 8,518. GSCसाठी होता 91.41. ओके, ही ब्रँच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कट ऑफ होता हा. त्यानंतर इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचा कॅपराऊंड 1चा कट ऑफ बघा. जी ओपनसाठी होता 94.99. GSCसाठी होता 87.32. GVJसाठी होता 92.98. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे हा. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा कट ऑफ लास्ट इयरचा कॅपराऊंड 1चा बघा. जी ओपनचा आहे क्लोजिंग पर्सेंटाईल 96.62 आणि क्लोजिंग रँक होता 11,834. GSCचा होता 88.25 आणि क्लोजिंग रँक होता 39,561. बाकी कॅटेगरी तुम्ही बघू शकता. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कट ऑफ बघा कॅटेगरी वाईज. क्लोजिंग पर्सेंटाईल होता 95.64 आणि रँक होती 15,039. GSCचा होता 88.24. GVJचा होता 91.69. NT2चा होता 95.07. बाकी कॅटेगरीज तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर बघा लास्ट इयर सीट मॅट्रिक्स कॅपराऊंड 1चा बघा. सँक्शन इनटेक होता 60. सँक्शन इनटेक होता 60 आणि कॅपराऊंड थ्रू सीट्स होत्या 60. MS सीट्स होत्या 60. त्यात आपल्याला डिस्ट्रीब्यूट झालेलं दिसत आहे. ऑर्फनसाठी 1 सीट होती आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट सीट मायनॉरिटी सीट या सगळ्या इथे 0 होत्या बघा. आणि कॅटेगरी वाईज सीट्स बघूया आपण. ओपन कॅटेगरीसाठी जनरलसाठी होते 60 सीट्स. लेडीजसाठी होत्या 6. SCमध्ये जनरलसाठी होत्या 5 सीट्स आणि लेडीजसाठी होत्या 3. PWDसाठी इथे 1 सीट दिसत आहे. DEFसाठी इथे 1 सीट दिसत आहे आणि EWSसाठी 6 सीट्स आहे इथे अवेलेबल आणि TFWSसाठी सीट्स 3 आहे. ओके, बघा आणि यानंतर ओके यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लास्ट इयर सीट मॅट्रिक्स कॅपराऊंड 1 बघा. सँक्शन इनटेक आहे 60. कॅपराऊंड सीट्स आहेत 60. त्यात डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. MS सीट 60 दिसत आहे आणि ऑर्फनची सीट 1 दिसत आहे. बाकी मायनॉरिटी सीट्स ऑल इंडिया सीट्स आणि इन्स्टिट्यूट सीट्स या 0 आहे. आणि कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्हाला इथे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता बघा. EWS सीट्स आहे 6 आणि TFWS सीट्स आहे 3. ओके, हे आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी. त्यानंतर इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचं बघूया आपण
बघा इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचा सँक्शन इंटेक आहे 60, कॅप राऊंड सीट्स आहे 60, MS सीट 60, बाकी मायनॉरिटी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट या सगळ्या सीट्स इथे 0 दिसत आहे आपल्याला. ऑर्फनसाठी 1 सीट्स आहे. ओके, आणि कॅटेगरी वाईज बघूया. ओपन कॅटेगरीसाठी जनरलसाठी 16 सीट्स अवेलेबल आहे, लेडीजसाठी 6 आणि ST साठी जनरलसाठी 3 सीट्स अवेलेबल आहे, लेडीजसाठी 1. ओके, PWD साठी मध्ये 1 सीट्स आहे, EWS साठी 6 सीट्स आणि TFWS साठी 3 सीट्स अवेलेबल आहे. ओके, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा लास्ट इयर सीट मॅट्रिक्स कॅप राऊंड 1. बघा सँक्शन इंटेक आहे 60, कॅप राऊंड थ्रू सीट्स आहे 60, MS सीट्स आहे 60, मायनॉरिटी ऑल इंडिया आणि ऑल इंडिया थ्रू सीट्स आणि इन्स्टिट्यूट सीट्स 0, ऑर्फनसाठी 1 सीट्स आहे. ओके, आणि कॅटेगरी वाईज तुम्ही चेक करू शकता. EWS सीट्स आहे 6 आणि TFWS सीट्स आहे 3. ओके, त्यानंतर लास्ट मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा लास्ट इयर सीट मॅट्रिक्स कॅप राऊंड 1. सँक्शन इंटेक 60, कॅप राऊंड सीट्स 60, MS सीट्स 60. बाकी तुम्ही बघू शकता सेम ॲज इट इज आहे. इथे कॅटेगरीमध्ये थोडा डिफरन्स आहे. ओपन कॅटेगरीसाठी जनरलमध्ये 15 सीट्स आहे, लेडीजसाठी 6 सीट्स आहे, SC साठी जनरलसाठी 6 सीट्स आहे आणि लेडीजसाठी 2 सीट्स आहे. अदर कॅटेगरीज तुम्ही चेक करू शकता. PWD 1 सीट्स आहे, EWS 6 सीट आहे आणि TFWSचा 3 सीट्स आहे. ओके, त्यानंतर स्टॅटिस्टिक बघूया 2025-26चा. बघा मेकॅनिकल ब्रँचमध्ये टोटल स्टुडंट होते 77 आणि प्लेस झाले 59 स्टुडंट. ओके, इलेक्ट्रिकलमध्ये टोटल स्टुडंट होते 100 आणि प्लेस झाले 70. IT मध्ये 51 टोटल स्टुडंट होते 51 आणि प्लेस झाले 46. बघा इथे हायेस्ट पॅकेज होता लास्ट इयरचा 11.30 आणि लोवेस्ट होता 3.50 आणि ॲव्हरेज होता 5.97. ओके, यानंतर स्ट्रीम वाईज युनिक प्लेसमेंट 25-26. बघा रजिस्टर्ड कॅन्डिडेट होते 59 आणि प्लेस झाले 59. बघा रजिस्टर्ड कॅन्डिडेट 70, प्लेस झाले 70. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रँचची गोष्ट करत आहोत आपण. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये रजिस्टर्ड कॅन्डिडेट होते 47 आणि प्लेस झाले त्यातले 46 आणि त्याचा पर्सेंटेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रँचमध्ये 100% स्टुडंट प्लेस झाले ज्यांनी अप्लाय केले आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पण ज्या स्टुडंटनी अप्लाय केले ते सगळेच्या सगळे इथे प्लेस झाले आहे. ओके, त्यानंतर स्टॅटिस्टिक प्लेसमेंट 24-25चा. याआधी आपण बघितला 25-26चा. तर बघा टोटल स्टुडंट होते 58 आणि प्लेस झाले 50. इलेक्ट्रिकलमध्ये टोटल स्टुडंट होते 72 आणि प्लेस झाले 49. इथे बघा हायेस्ट पॅकेज होता 24 लाखचा आणि लोवेस्ट पॅकेज होता 3.60 लाखचा आणि ॲव्हरेज होता 5.93चा आणि अदर ब्रँचेस तुम्ही बघू शकता. त्यानंतर स्ट्रीम वाईज युनिक प्लेसमेंट 24-25चा. बघा इथे रजिस्टर्ड कॅन्डिडेट होते 50 आणि प्लेस झाले 50. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग रजिस्टर्ड कॅन्डिडेट होते 49 आणि प्लेस झाले 49. म्हणजे इथे सुद्धा 100% स्टुडंट प्लेस झाले आहे. ज्या स्टुडंटनी रजिस्टर्ड केलं होतं ते सगळे स्टुडंट प्लेस झालेले आहे इथे. ओके, त्यानंतर स्टेटमेंट स्टॅटिस्टिक 23-24चा. टोटल स्टुडंट होते मेकॅनिकलमध्ये 66 आणि प्लेस झाले 57. टोटल स्टुडंट होते 65 इलेक्ट्रिकलमध्ये आणि प्लेस झाले 59 आणि मॅक्झिमम पॅकेज होता 23-24चा 18 लाख पर ॲनम आणि लोवेस्ट होता 1.20 लाख आणि ॲव्हरेज होता 5.61. ओके, त्यानंतर त्याचा स्ट्रीम वाईज बघा ब्रँच मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये रजिस्टर्ड कॅन्डिडेट होते 57 आणि प्लेस झाले 57. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 67 कॅन्डिडेट रजिस्टर्ड कॅन्डिडेट होते 67 आणि प्लेस झाले 65 आणि त्याचा हा पर्सेंटेज. त्यानंतर स्टॅटिस्टिक ऑफ प्लेसमेंट 22-23. बघा टोटल स्टुडंट होते इलेक्ट्रिकल ब्रँचमध्ये 87 आणि प्लेस झाले 65 आणि IT मध्ये टोटल स्टुडंट होते 109 आणि प्लेस झाले 59. ओके, बघा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये टोटल स्टुडंट होते 75 आणि प्लेस झाले त्यातले 47 आणि लोवेस्ट पॅकेज होता 3 लाख, ॲव्हरेज पॅकेज होता 5.06 आणि मीडियम पॅकेज होता 4.50. ओके, त्यानंतर स्ट्रीम वाईज आहे. बघा रजिस्टर्ड कॅन्डिडेट होते 59 आणि प्लेस झाले 52.
मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी बघा 65 स्टुडंट्स रजिस्टर्ड झाले आणि प्लेस झाले 65. म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये 88% स्टुडंट प्लेस झाले आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये 100%. अदर ब्रँचेस तुम्ही चेक करू शकता. ओके. त्यानंतर 21-22चा. ओके. बघा 21-22मध्ये टोटल एक मिनिट 21-22चा इथे तुम्ही बघू शकता, चेक करू शकता. हा लोएस्ट आणि मीडियम पॅकेजेस त्याचा. त्यानंतर युनिक प्लेसमेंट इज फॉर UG. बघा रजिस्टर्ड सिव्हिल इंजिनिअरिंगचा रजिस्टर्ड कॅन्डिडेट होते 30 आणि प्लेस झाले 21, म्हणजे प्लेसमेंट झाली 70%. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये प्लेसमेंट रजिस्टर्ड कॅन्डिडेट होते 54 आणि प्लेस झाले 51, म्हणजे प्लेसमेंट झाली 94%. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये 56 स्टुडंट रजिस्टर्ड कॅन्डिडेट होते आणि प्लेस झाले 54, म्हणजे यांचा पर्सेंटेज होता 96% प्लेसमेंट होता. ओके. सो अशा प्रकारे आपला व्हिडिओ होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.